जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि चमचमीत रेसिपी सोबत आली आहे. तर आज ना बाजारातून छान असे मटार आणि फ्लॉवर आणलेला. तर म्हटलं चला ह्याच फ्लॉवर आणि मटार पासून ना मस्त अगदी टिफिन साठी म्हणा किंवा चपाती सोबत खायला छान अशी सुकी आणि चमचमीत भाजी बनवूया. तीही माझ्या पद्धतीने. थोडीशी पद्धत वेगळी आहे बनवायची, पण अगदी कमी वेळात होते, कमी साहित्यात, पण खायला मात्र भन्नाट लागते. तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. तर म्हणजे आपण जेव्हा कधी फ्लॉवरची भाजी करतो ना, फ्लॉवर स्वच्छ कसा करायचा, तर ना एका डोक्यात पाणी उकळत ठेवायचं, त्याच्यात चमचाभर मीठ टाकायचा आणि हा फ्लॉवर त्याच्यामध्ये टाकून लगेच म्हणजे 10 ते 20 सेकंदात तो काढून घ्यायचा, जेणेकरून ना फ्लॉवर मध्ये काही अळ्या किडे असतील ना ते निघून जातात आणि क्लीन होतो आपला फ्लॉवर. आता काय करायचं, जे आपण फ्लॉवर आणि वाटाणे घेतलेत ना ते एका तेलात टाकायचे आणि अगदी मिनिटभर तेलातून परतून काढायचे आपल्याला. असं केल्याने आपल्या भाजीला चव भन्नाट लागते. थोडंसं मिनिटभर परतून घेऊया लालसर कलर येईपर्यंत आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर म्हणजे हे बघा, बघू शकता थोडंसं वाटाणे आणि आपला फ्लॉवर ना तळला गेला ना तेलात की काढून घ्यायचा. असं केल्याने तुमच्या भाजीला ना चव खूप छान येते. आपण हे सगळं कढईमधलं ना एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता भाजी करायला घेऊया मस्तपैकी. आता ना आपण ज्या कढईत फ्लॉवर आणि वाटाणे तळून घेतले ना त्याच्यातच थोडंसं अगदी मी चमचाभर तेल ऍड केलंय आणि तेल चांगलं कडकडून तापलं की त्यामध्ये ना अर्धा चमचा इतकी मोहरी टाकायची आहे. मोहरी मस्त तडतडायला लागली ना की अर्धा ते 1 चमचा जिरा ऍड करायचंय आणि थोडासा हिंग. आणि आता ह्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 कांदा बारीक चिरून घेतलाय. कांद्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलावर आपल्याला. हे बघा, कांदा मस्त तळलेला आहे आपला. आता त्याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकतीये. आलं लसणाची पेस्ट नसेल तर तुम्ही ना लसूण स्टार्टिंगला चेचून टाकू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. ती रेडीमेड पेस्ट आहे त्यामुळे उडतीये सध्या कढईच्या बाहेर. आता आलं लसणाची पेस्ट अगदी 10 सेकंद तेलावर परतली की त्यामध्ये ना इथे मी 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय, तो ऍड करायचा आहे आपल्याला. आणि आता ह्याच्यामध्येच मी मीठ ऍड करणार आहे, जेणेकरून आपला टोमॅटो आणि कांदा पटकन शिजला जातो. जितकं भाजीला तुमचे मीठ आवश्यक आहे ना तितकं चवीपुरतं मीठ मी आत्ताच टाकलेलं आहे. आणि आता आपला टोमॅटो मस्त सॉफ्ट होऊ देऊया. हे बघा, बघू शकता आपला टोमॅटो आणि कांदा मस्त एकजीव झालेला आहे. आता त्याच्यामध्ये बाकीचे मसाले ऍड करून घेऊया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा गरम मसाला, अगदी अर्धा चमचा मिरची पावडर आणि आमचा घरगुती मसाला मी इथे 1 ते 1.5 चमचा ऍड करणार आहे. बिकॉज फ्लॉवर कसा थोडासा गोड असतो, त्यातल्या त्यात वाटाणे सुद्धा थोडे गोडसर असतात. तर थोडीशी भाजी ना गोड नको व्हायला, मला तिखट आवडतं, त्यामुळे थोडा मसाला मी जास्त ऍड केलाय. आता हे मसाले मिक्स झाले की आपण ना हे जे तळून घेतलेलं ना फ्लॉवर वाटाणे ते ह्याच्यामध्ये ऍड करायचंय. व्यवस्थित एकदा मिक्स करायचंय. हे बघा, आणि ह्या भाजीमध्ये मी तरी पाण्याचा वापर अजिबात म्हणजे अजिबातच करत नाही. जर तुम्हाला थोडीफार ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही ऍड करू शकता, पण ही वाटाण्याची भाजी ना चपाती किंवा पुरी सोबत अशीच सुक्की छान लागते. इव्हन डब्यासाठी सुद्धा परफेक्ट ऑप्शन आहे हा. आता ना थोडीशी ह्याच्यावर कोथिंबीर ऍड करूया. परत एकदा मिक्स करून झाकण ठेवून चांगली शिजवून घेऊया. आत्ताच भारी दिसायला लागलाय राव, मस्तच. आता म्हणजे काय करायचं, 1 ते 2 मिनिटभर आपली भाजी चांगली तेलावर परतली गेली ना, हे बघा छान असं तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी अगदी 1 चमचाभर कूट ऍड करतेय. ऑप्शनल आहे, मला आवडतं म्हणून मी टाकतेय. त्याचसोबत चव खूप छान लागते, थोडासा नटी फ्लेवर येतो भाजीला. आणि तुम्हाला नसेल आवडत नका टाकू, पण मी तरी सजेस्ट करेन की टाका, बिकॉज खूपच छान लागतं. आणि कूट टाकल्यानंतर सुहानाचा चिकन मसाला हा तर अजिबात मिस करू नका राव, असली भारी चव येते ना आपल्या भाजीला. अगदी थोडासा टाकायचा आहे हा, जास्त पण नाही ऍड करायचा आहे. परत मिक्स करायचं आणि आता भाजी मस्त शिजू देऊया आणि सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली फ्लॉवर वाटाणा भाजी तयार आहे. आणि बघू शकता असली चमचमीत दिसतीये ना राव. तुम्ही भाजी चपाती, पुरी, भाकरी, इव्हन भातामध्ये झुरून सुद्धा खाऊ शकता किंवा डाळ भातासोबत सुद्धा छान लागते तोंडी लावायला. अगदी अशी झटपट होते. बनवायची पद्धत थोडीशी वेगळी आहे पण खूप छान लागते. टिफिन मध्ये जरी ही भाजी दिली ना तुम्ही
तरीच आवडीने खातील सगळे. तर हे बघा मस्त तयार आहे आपली भाजी. तुम्ही घरी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा मजेत राहा.